सुरुवातीच्या काळामध्ये राज्यामध्ये ज्या प्रमाणामध्ये पाऊस पडायला पाहिजे होता तो पाऊस पडला नाही आणि त्याचा परिणाम खरीप पिकांच्या वरती मोठ्या प्रमाणामध्ये झाला. आता जो काही पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे त्यामुळं रब्बी पिकं जी आमची आहेत शेतकऱ्यांचे, मग ते गहू असेल, हरभरा असेल, काही ठिकाणी सोयाबीन सुद्धा शेतामध्ये आहे. फळबागांना ही मोठा याचा फटका बसत आहे. आणि आज बुलढाणा जिल्ह्याची जर परिस्थिती बघितली तर काही भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झालेली आहे, काही भागामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. आणि त्याच्यामुळं ही जी काही हळदीपासून अगदी आल्यापर्यंत जी पिकं आहेत, हरभरा शेतामध्ये आहे, या पिकांच्या उत्पन्नामध्ये निश्चितपणानं मोठ्या प्रमाणामध्ये घट येणार आहे. अनेक पिकं शेतकऱ्याच्या हातून वाया जाण्याची आजची एकंदरीत परिस्थिती आहे. म्हणजे खरीपामध्ये सोयाबीनचं उत्पादन जेवढं पाहिजे होतं रोगराईमुळे तेवढं शेतकऱ्याच्या हातामध्ये येत नाही आहे. कापूस बोंडअळीनं अनेक विभागामध्ये त्याचंही उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घटलेले आहे. आणि आज विदर्भातल्या शेतकऱ्याची एकंदरीत जर अवस्था बघितली तर आई जीव घालीना बाप भीक मागू देना अशी परिस्थिती एकंदरीत शेतकऱ्यांची निर्माण झालेली आहे. आणि मला वाटतं की ज्या ज्या ठिकाणी पावसामुळे नुकसान झालेले आहे त्या ठिकाणी तातडीनं सरकारनं पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी. सर, कापसाला भाव नसल्यामुळे गेल्या वर्षीचाही जवळपास 40 ते 50% कापूस शेतकऱ्यांच्या घरात आहे. यावर्षी 60 ते 70% हंगाम संपलेला आहे, पण शेतकरी भाव नसल्याने कापूस विकत नाही. यामुळे जिनिंग उद्योग अडचणीत आला आहे. त्याच्यावर 3 लाख जे मजूर आहेत ते बेरोजगार झाले. जिनिंग व्यावसायिक सुद्धा अडचणीत आहे. यामध्ये कापसाचे जे भाव अस्थिर झालेले आहेत, कमी झालेले आहेत, याच्यावर केंद्र सरकारनं एक निर्णय अत्यंत महत्त्वाचा घेणं गरजेचं आहे की कापसाला निर्यातीला प्रोत्साहन द्यावं लागेल. काही गाठी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये देशाच्या बाहेर निर्यात कराव्या लागतील तरच कापसाचे भाव बऱ्यापैकी शेतकऱ्यांना 2 पैसे मिळतील अशा पर्यंत येऊ शकतील. सोयाबीनच्या बाबतीमध्ये सुद्धा खाद्यतेलावरचं जे आयात शुल्क आहे ते मी तर म्हणतो 50% वाढवलं पाहिजे. कारण खाद्यतेल हे 100 रुपये, 110 रुपये, 120 रुपयाच्या आसपास आपण जे ठेवतोय हे खऱ्या अर्थानं चूक आहे. आणि ज्यादा तेल खाल्लं तर माणसाला चरबी वाढत्या, मग त्याला अटॅक येतोया, त्याचं हृदय ब्लॉक होतंया. आणि कमी खाल्लं तर मग चरबी वाढत नाही, ब्लॉकेज वाढत नाही, तर अटॅक येत नाही. त्यामुळं 4 पळीच्या ऐवजी 2 पळी तेल वापरावं. कमी तेल खाल्लं म्हणून काही कोण मेलंय अशातला अजिबात भाग नाही. ज्यादा तेल खाल्ल्यामुळं माणसं मरते ती. आणि म्हणून मला वाटतं की इंडियातल्या लोकांना स्वस्त खायला मिळावं म्हणून शेतकऱ्याला मारावं हे धोरण सरकारनं आता कुठंतरी बदललं पाहिजे. सोयाबीन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात केली पाहिजे. कारण देशामध्ये 50% उत्पादन हे सोया पिकाचं शेतकरी घेतो. आणि म्हणून निश्चितपणानं त्याला दिलासा देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण यावर्षी महाराष्ट्र हा दुष्काळदृश्य परिस्थितीमधून जात आहे. अनेक भागामध्ये पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण होणार आहेत, जनावरांचा चाऱ्याचे प्रश्न निर्माण होणार आहेत आणि घेतलेलं कर्ज शेतकरी फेडू शकणार नाही. परत एकदा शेतकरी सावकाराच्या दारामध्ये जाईल आणि त्या दृष्ट चक्रामध्ये अडकेल अशी परिस्थिती आज राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. आज सोयाबीन आणि कापसाच्या मुद्द्यावरती रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. सरकारची तुमची काय चर्चा झाली का? तुमचं काय त्या बाबतीत आहे? रविकांत तुपकर हा अलीकडच्या काळातला एक युवा नेतृत्व शेतकरी चळवळीला खऱ्या अर्थानं मिळालेलं आहे. देभान हरपून बेभानपणानं वादळासारखं लढावं कसं हे रविकांत तुपकरांच्याकडे बघितल्यानंतर खऱ्या अर्थानं समजतं. आणि ते नव्या पिढीला एक ऊर्जा देणारं एक नेतृत्व या बुलढाणा जिल्ह्यामध्ये, या विदर्भाच्या मातीमध्ये उभा राहिलेलं आहे. आणि हे नेतृत्व आम्हासारख्या जुन्या जाणत्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं काम आहे की नवं नेतृत्व जपलं पाहिजे, त्याला
सावली दिली पाहिजे, त्याला ताकद दिली पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी आलेलो आहे. रविकांत तुपकरनं जे प्रश्न घेतलेले आहेत ते जगण्या मरण्याचे प्रश्न घेतलेले आहेत, गावगाड्यामध्ये राबणाऱ्या माणसांचे प्रश्न घेतलेले आहेत. आणि म्हणून निश्चितपणानं ही लढाई मोठी आहे, दीर्घकालीन लढाई आहे. आणि या लढाईमध्ये ते जीवाची बाजी करून ते या ठिकाणी लढत आहेत. मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करेन की आपण तातडीनं चर्चेचे दरवाजे खुले करावेत. कोणताही प्रश्न संवादाच्या माध्यमातून सुटत असतो. सरकार हे मायबाप असतं आणि मायबापानं प्रजेची, जनतेची ग्रहाणी ऐकायची असतात आणि निश्चितपणानं ती ऐकावीत, ही भूमिका सरकारनं घ्यावी अशी मागणी मी सरकारकडे करत आहे. निश्चितपणानं या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, विदर्भाचे सुपुत्र आणि या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं एक विकासाचं मॉडेल घेऊन, विकासाची दृष्टी घेऊन चालणारं या विदर्भातलं नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर सुद्धा या विषयावरती मी चर्चा करणार आहे. मला निश्चित खात्री आहे की ते या प्रश्नाकडे सकारात्मक भूमिकेतून पाहतील. तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांच्या सेवेचे नेते, मात्र वारंवार का आंदोलन करावं लागतं शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी? कसं आहे की शेतीचा प्रश्न हा मोठा जटिल प्रश्न आहे. वर्षानुवर्ष शेतकऱ्याचं खळं लुटलं गेलेलं आहे. आणि ही व्यवस्था जी आहे त्याला आपण राजा म्हणू, आंधळी पांगळी भैरी व्यवस्था आहे. आणि मग त्याला जागा करायचा असेल तर निश्चितपणानं जो त्यांच्या कानावर शब्द जातील, सरकारला समजेल अशा भाषेमध्ये जे काय करायचं असतं, जी शस्त्र वापरायची असतील ती चळवळीच्या माध्यमातून वापरली गेली पाहिजे. एक तुमच्या लक्षात येईल की शेतीवरचा समाज हा आता अवलंबन तत्व हे 40% आलेलं आहे. 60% आता शहरीकरण झालेलं आहे. आणि सगळ्यांना वाटतं गहू तांदूळ फुकट मिळाला पाहिजे, तेल स्वस्त मिळालं पाहिजे, कांदा बटाटा टमाटा स्वस्त मिळाला पाहिजे. आणि या देशामध्ये मी जबाबदारीने बोलतोय की आईत खाऊंची संख्या वाढायला लागली आणि ते पोचण्याचं काम गावगाड्यातला शेतकरी शेतमजूर करायला लागलेला आहे. आणि म्हणून शेतकरी आणि शेतमजूर गावगाड्यातला हा या व्यवस्थेचा गुलाम झालेला आहे. आणि त्याला त्या गुलामीची जाणीव करून देण्याचं काम मग आंदोलनाच्या माध्यमातून रविकांत तुपकरांच्या सारखी माणसं करत आहेत. मला एक आपल्याला हा मुद्दा वादाचा होईल, पण या देशातली रेशन व्यवस्था पहिल्यांदा बंद केली गेली पाहिजे. 80 कोटी माणसं जर बसून खात असतील तर हा देश कर्तृत्ववानांचा नाही, तर हा देश भिकाऱ्यांचा आहे अशी प्रतिमा या देशाची निश्चितपणानं निर्माण होईल. अरे मग 80 कोटी माणसं जर 2 वेळचं अन्न खाण्या एवढं जर कमवत नसतील, 2 वेळचं खाण्या एवढं जर त्यांना कमवता येत नसेल, तर मग आमच्या देशामध्ये किती मोठं दारिद्र्य वाढलेलं आहे हे त्याचं स्पष्ट चित्र आपल्या डोळ्यासमोर येत आहे. आणि म्हणून मला वाटतं की माणसांना त्याच्या श्रमाला दाम द्या, त्याच्या हाताला काम द्या. माणसं भिकारी बनवू नका, भीक मागणारे बनवू नका, भीकवादी बनवू नका, तर माणसं कर्तृत्ववान बनवा, स्वाभिमानी बनवा, तरच हा देश बलशाली बनवू शकतो. हे आईत खाऊ सरकार बनवतंय का लोकांना? काय आहे की माणसाला ज्यावेळी फुकटच्या योजना सरकार द्यायला चालू करतं त्यावेळी समजायचं ह्या अपूच्या गोळ्या आहेत. आणि त्या अपूच्या गोळीमध्ये माणूस मग धुंदपणानं जगायला लागतो, त्याच्या वेदना मरतात. ज्यावेळी लोकांना फुकट योजना लागू होतात त्यावेळी समजायचं आपण गरिबी वाढवत आहोत, त्यांना आपण या एक प्रकारे अपूच घालत आहोत. आणि म्हणून आज सगळेच राजकीय पक्ष त्यांची शर्यत लागली आहे. कोण म्हणतो झुणका भाकर देणार, 5 रुपयाला देणार, 10 रुपयाला देणार, कोण म्हणतो साडी देणार, कोण म्हणतो घरात महिलांना महिन्याला 1500 रुपये देणार, कोण म्हणतो इथवर गॅस फुकट देणार. आता फक्त एकच करा तुम्ही,
धान्य फुकट द्या, गॅस फुकट द्या, कपडे फुकट द्या, एक पलंग आणून द्या आणि हागायला दोन चार संडास बांधून द्या, म्हणजे आमचं काम झालं, तुम्ही राज्य करत राहा. अरे आमच्यातला लढावपणा घालवू नका. आमच्यातला जो काही श्रम करण्याची जी शक्ती आहे ती घालवू नका. देश भरभराटीला कधी येतो ज्यावेळी श्रम करायला माणसं लागतात, त्याच्या श्रमाला न्याय मिळतो आणि ते श्रम ज्यावेळी जगाच्या बाजारामध्ये जातात त्यावेळी तो देश बलवान बनत असतो, श्रीमंत बनत असतो. आणि म्हणून मला वाटतं एक तुम्हाला आता विचारलाच प्रश्न, ऑस्ट्रेलियाचं उदाहरण आपल्याला घेता येईल. ऑस्ट्रेलियामध्ये जे मूळ जमात होती, जे मूळ रहिवासी होते, त्यांना अशा सगळ्या योजना लागू केल्या. पोरग जन्मलं की महिन्याला पगार, त्याला राहायला घर, त्याला खायला अन्नधान्य. ते सगळी जमात हळूहळू नष्ट व्हायला लागली, व्यसनाच्या आहारी गेली. मला विचारायचं आहे की गावगाडा कोणाला नष्ट करायचा आहे का? गावगाड्यातली माणसं नष्ट करायची आहेत का? आणि म्हणून हा आमचा जो संघर्ष आहे शरद ऋषींच्या पासून भारत विरुद्ध इंडिया असा आमचा संघर्ष आहे. इंडिया भारताला लोटत आहे आणि म्हणून भारत आज लढत आहे. त्याचंच प्रतीक रविकांत तुपकर आहे. धोरण पुकारलं मंत्रालयावर जाण्याचं, सोयाबीन कापसासाठी ताब्यात घेणार म्हणून मंत्रालयाचा. तुम्ही सुद्धा यापूर्वी अनेक आंदोलने केली, यांचं सुद्धा आंदोलन आता 2 दिवसापूर्वी दडपण्याचा प्रयत्न झाला असा आरोप होता रविकांत तुपकरांचा. तुमची काय प्रतिक्रिया असेल की नेहमी सरकार दडपतं असे आंदोलन? काय आहे की सरकारही प्रस्थापितांची असतात, ती विस्थापितांची नसतात. आणि म्हणून हा संघर्ष आहे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित. कधीही विस्थापिताचा आवाज जर वाढला तर प्रस्थापित तो आवाज मोडून काढत असतात, तो दाबत असतात. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. शेतकरी आंदोलनामध्ये 36 शेतकऱ्यांना गोळ्या घालून आतापर्यंत मारलं गेलेलं आहे. ऊस आंदोलनामध्ये सुद्धा अनेक शेतकरी हुतात्मा झालेले आहेत, तुरुंगामध्ये गेलेले आहेत. आम्ही अनेक वेळा तुरुंगामध्ये गेलेलो आहे. पण मी एक तुम्हाला तुमच्याच भूमीमध्ये विदर्भाच्या उभा आहे. नितीन गडकरी साहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, यांना विदर्भाच्या प्रश्नाची जाण असणारी ही नेतृत्व आहेत. मी या 2 नेतृत्वाकडून माझ्या अपेक्षा आहेत. मी देवेंद्रजींना या आपल्या माध्यमातून निश्चितपणानं आवाहन करेन की विदर्भाच्या मातेला तुम्ही न्याय देत आला, आता सुद्धा विदर्भाची हाक तुम्ही ऐकावी आणि न्याय द्यावा. मला जर तुम्ही विचारलं तर मी तुम्हाला सांगेन की आता जे काही ओबीसी आणि मराठा हा एक वाद नव्याने या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं उभा राहायला लागलेला आहे. गावगाड्यातला मग ओबीसी समाज असेल किंवा मराठा समाज असेल किंवा 18 पगड जातीचे लोक असतील, ही गावगाड्यामध्ये एकमेकाला सहकार्य करत गुन्ह्या गोविंदानं आज राहताना आपण पाहत आलेलो आहे. परंतु अलीकडं राजकारणाची दुकानं चालवायसाठी काही लोक आपापल्या जाती काकला मारतात आणि पळत सुटलेले आहेत. कारण गावात भांडण नाही, भांडण नेत्यांच्या मध्ये आहे. आणि म्हणून प्रत्येक जण माझी जात माझ्या मागणं आहे हे दाखवण्याचा एक आटोकाट प्रयत्न करत आहे. एक लक्षात घ्या की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे का? ते मिळालं पाहिजे. कारण मराठा समाज हा शेती करणारा समाज आहे, खेड्यापाड्यात राहणारा समाज आहे, दऱ्याखोऱ्यात राहणारा समाज आहे. शेती तुकड्याची झाली, शेती परवडत नाही म्हणून तिची लेकरं बाहेर पडली आणि मग लेकरांच्या लक्षात आलं कमी मार्कवालं पुढं जाते, ज्यादा असून आपण मागं राहतोया. हा त्याचा खऱ्या अर्थानं आक्रोश आहे. आणि म्हणून मराठा समाजाला आरक्षण देत असताना जे वेगवेगळे पर्याय सरकारनं तपासले त्याच्यामध्ये कुणबी दाखले असणाऱ्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्याचं काम युद्ध पातळीवरती राज्यामध्ये सुरू झालं. आता विदर्भातला मराठा हा बहुतांशी कुणबी आहे, मग त्यामुळं त्याला कुणी विरोध केला नाही. खानदेशमधला मराठा बहुतांशी कुणबी आहे, त्याला कुणी विरोध केला नाही. कोकणामधला बराचसाच मराठा कुणबी आहे, त्याला विरोध केला. मग आता काही दाखलं निघत असतील, कुणबी सर्टिफिकेट मिळत असतील, त्याला नेत्यांनी विरोध करणं हे योग्य नाही. याचा अर्थ असा नाही की सगळ्यांनाच कुणबी सर्टिफिकेट मिळणार आहेत. कारण तिची संख्या बघितली तर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला फार अल्प, काही जिल्ह्यामध्ये त्याचं प्रमाण आपल्याला निश्चितपणानं दिसून येईल. पण एक गोष्ट मी जबाबदारीनं बोलतो की महाराष्ट्रामध्ये 70 वर्ष राज्य कुणी केलं? मराठ्यांनी केलं.
मग त्याच्यामधला सिंहाचा वाटा कुणाचा होता? तो आदरणीय शरद पवार साहेबांचा होता. त्याच्यानंतर मग अशोक चव्हाण साहेब असतील, शंकरराव चव्हाण साहेब असतील, विलासराव देशमुख साहेब असतील, वसंतदादा पाटील असतील, यशवंतराव चव्हाण साहेब असतील. अरे किती मोठी नावं आहे ती. बॅरिस्टर बाबासाहेब भोसले असतील. अरे आम्ही मराठीच होतो ना सत्तेवरती. मग 70 वर्षामध्ये या मराठा समाजाला यांनी का न्याय दिला नाही? आणि मला एक प्रश्न आपल्या माध्यमातून एका कुटुंबालाच विचारायचा आहे. तो विचारायचा आहे पवार साहेबांच्या कुटुंबाला, अगदी रोहित पवारांच्या पासून, की मनोज जरांगेच्या आंदोलनाला महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांचा पाठिंबा आहे. तसा रयत क्रांती संघटनेचा पाठिंबा आहे, तसा तो राष्ट्रवादीचाही पाठिंबा आहे. मग मी पवार साहेबांना, रोहित पवारांना विचारतो की मनोज जरांगेची मागणी आहे सरसकट कुणबी दाखले द्या आणि सगळ्यांना ओबीसी मध्ये समावेश करा. पवार साहेबांचा सरसकट कुणबी दाखल्याला आणि ओबीसी मध्ये समावेश करायला रोहित पवारांचा, ते रोहित पवार म्हणजे फार अलीकडचे महान विद्वान आहेत, रोहित पवार साहेब सरसकट कुणबी दाखल्याला आणि सरसकट मराठा समाज ओबीसी मध्ये समावेश करायला तुमचा पाठिंबा आहे का? हे फक्त एकदा महाराष्ट्राला आता कळणं अत्यंत गरज आहे. काडी लावायची पळत सुटायचं हे धंदा आता बंद करा. महाराष्ट्र पिटवू नका, तर महाराष्ट्र उभा करा. गुन्ह्यागोविंदानं राहिला पाहिजे. आणि म्हणून मी जबाबदारीनं सांगतो की महाराष्ट्रातल्या मराठ्यांना खऱ्या अर्थानं न्याय कुणी दिला असेल तर तो देवेंद्र फडणवीस या माणसानं न्याय दिला. मराठा आरक्षण ओबीसीला धक्का न लावता दिलं, ते टिकवलं. ते सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्याच्यावर स्टे येऊ शकला नाही. 4000पेक्षा जास्त मुलांना त्या माध्यमातून नोकऱ्या दिल्या, त्या नोकऱ्या टिकवल्या. आणि देवेंद्र फडणवीस या सगळ्या नेत्यांचा, विशेषतः मी जी नावं घेतली पवारांच्या पासून सगळ्या या मराठे टग्या जे आमचे नेते होते, त्यांना मी प्रस्थापित नेते म्हणतो, त्या सगळ्यांचा पुरून उरलेला बाप होता. आणि म्हणून हिंची आता जळायला लागल्या, दुसरं काही नाही. मी त्यावर काही बोलणार नाही. ते ओके, चला. भाऊ, शेतकऱ्यांसाठी लढताना फक्त 1 किंवा 2च संघटना राज्यात दिसत आहेत. जवळपास 70 ते 75% शेतकरी आहे, परंतु त्यांच्या प्रश्नावर कुठलाही राजकीय पक्ष अशी भूमिका घेताना दिसत नाही. राजकारणामध्ये डोक्यांना महत्व असतं, डोक्यात काय आहे ह्याला महत्व नसतं. त्यामुळं राजकीय पक्षांना माहीत आहे निवडून कोण येतंय त्या गड्याला उचलायचा आणि सत्ता कशी मिळते त्या दृष्टीनं धोरण राबवायचं, त्या दृष्टीनं बोलत राहायचं. त्यांना माहीत आहे की शेतकरी हा विभागला गेलेला आहे. त्याचं कारण आहे की शेतकऱ्याचं एक पीक नाही आहे, राजकारणी लोकांचं पीक एकच आहे, ते म्हणजे सत्तेची खुर्ची. आणि शेतकऱ्याचं कोण टमाटा करतोय, कोण बटाटा करतोय, कोण हळद लावतोय, कोण आता मी हे बघितलं काय आपलं अद्रक लावतोया, कोण ऊस लावतोया. मग आमची भानगड काय होतोया, ऊसवाल्याला मिळेना की ते दंगा करतंय. मग टमाट्यावालं म्हणतंय साखर स्वस्त पाहिजे. टमाट्याचा भाव वाढला की कमी झाला की ऊसवालं ग बसतंय, त्याला म्हणतंय टमाटो स्वस्त पाहिजे. कांद्याचा भाव कमी झाला की कांदावाला रस्त्यावर येतोया. जो कांदा पिकवित नाही ते म्हणते आता कांदा स्वस्त खायला मिळतोया. आमचा प्रॉब्लेम इथं झाला, ह्यो त्या गड्यांना कळला या. आणि म्हणून आमची पिकं अनेक आहेत, त्यामुळं आम्ही विभागले गेलेलो आहे. राजकारणी लोकांचं एकच पीक आहे, ते म्हणजे सत्तेची खुर्ची. भाऊ, मला एक म्हणायचं आहे की नाही, राज्याचे कृषी मंत्री अनुभवी आहेत, विरोधी पक्षनेते होते. त्यांची मी सभागृहामध्ये मोठी भाषणंही त्या काळात ऐकली. त्यांच्याने आमचे जगलबंदी चालायचे सभागृहामध्ये. परंतु मला वाटतं की त्यांनी आता कृषी खातं आपल्याकडे आलं या. ते खातं इंडियात बसून चालवायचं नसतं या, तर ते खातं गावात बसून चालवायचं असते. कारण शेतात पेरणी गावातली माणसं करते, ती मुंबईतली माणसं करत नाहीत. ते बहुतेक त्यांच्या लक्षात आलं नसावं की हे खातं गावाचं आहे. त्यांना वाटतं हे खातं इशीत बसून काम करायचं आहे. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.